उजनी धरणातून 15 एप्रिल पासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे। 15 एप्रिल ते 25 मे पर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून त्यासाठी 7.5 टीएमसी पाणी लागणार आहे। दुसरीकडे 9 एप्रिल पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे। सोलापूर शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून आणि औंध चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो। कडक उन्हामुळे औंध बंधाऱ्याने तळ गाठला असून सध्या बंधाऱ्यात 15 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे। उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी औंध बंधाऱ्यापर्यंत पोहोचायला किमान 10 दिवस लागतात। त्यामुळे 8 किंवा 9 एप्रिल पासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे। त्यासाठी साधारणतः 6 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे। 15 एप्रिल पासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार असून त्या आवर्तनासाठी 7.5 टीएमसी पाणी सोडावे लागेल। या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपणार असून 20 एप्रिल दरम्यान धरण उणे पातळीवर जाणार आहे। सध्या शेतीसाठी 6 मार्चला सोडण्यात आलेले पहिले आवर्तन 14 एप्रिल पर्यंत चालणार आहे। त्यानंतर लगेचच दुसऱ्या आवर्तनाला सुरुवात होईल। सध्या सीना माडा दहिगाव उपसा सिंचन योजना कालवा बोगद्यातून एकूण 4200 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे। सध्याला उजनीचा पाणीसाठा किती आहे थोडक्यात जाणून घेऊया। एकूण पाणीसाठा 77.40 टीएमसी आहे। उपयुक्त पाणीसाठा 13.70 टीएमसी आहे। पाण्याची टक्केवारी 25.64% आहे। सध्या सोडलेला विसर्ग हा 4200 क्युसेक आहे। गतवर्षी उजनी धरणातील फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उणे पातळीवर गेले होते। पावसाळ्यापूर्वी धरण उणे 60% झाले होते। यंदा मात्र दिलासादायक स्थिती असून 20 एप्रिल पर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असणार आहे। धरण उणे पातळीवर गेले तरी देखील धरणात 64 टीएमसी पाणी शिल्लक असणार आहे। पावसाळा सुरू होईपर्यंत धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई जाणवणार नाही अशी स्थिती दिसते।